हत्याकांड 9 डिसेंबर 2024ला घडलं. त्याला आज 1 वर्ष पूर्ण झालंय. मात्र तरीही सरपंच संतोष देशमुख यांना काही न्याय मिळालेला नाहीये. बीडमधले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना अमानुष मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली. याच प्रकरणी वाल्मी कराडसह त्यांच्या टोळीवर आरोप झाले. तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप झाले आणि त्यांचं मंत्रिपद त्यानंतर गेलं. मात्र इतकं होऊन सुद्धा हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. वर्ष लोटलं मात्र देशमुख कुटुंबियांना अजूनही न्याय मिळालेला नाहीये. देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू अजून थांबलेले नाहीत आणि देशमुख कुटुंबासोबतच मस्साजोगकरांच्या मनात न्यायाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. कस्तुरी, याआधी सुद्धा आपण मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचे व्हिडिओ फोटो बघितलेले होते. आता सुद्धा या मृतदेहाचे फोटो पुढारी न्यूजच्या हाती लागलेले आहेत. नाकातून रक्त, छातीवर व्रण, रक्तानं माखलेल्या कपड्यांचे फोटो पुढारी न्यूजच्या समोर आले. संतोष देशमुखांची हत्या अत्यंत निर्दयीपणे पाषाण हृदयी व्यक्तींनी केल्याचं आता स्पष्ट झालंय. ते आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर. संतोष देशमुखांच्या मृतदेहाचे हे फोटो आता आपल्या समोर येत आहेत. याआधी सुद्धा 1 वर्षापूर्वी आपण असेच फोटो दाखवलेले होते ज्यामध्ये आपल्याला संतोष देशमुख हे पूर्ण रक्ताने माखलेले दिसत होते. आता हे नवीन फोटो आपल्या समोर येत आहेत. तर बीडमधले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला गौरी आज 1 वर्ष झालंय. गेल्या वर्षी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं. त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्यांची हत्या करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक जरांगे पाटील देशमुख कुटुंबियांची आज भेट घेणार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय न मिळाल्यास सरकारच्या नाकात दम येईपर्यंत आंदोलन उभारू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. 9 डिसेंबर 2024ला बीडमध्ये एक घटना घडली. बीडच्या केज तालुक्यामध्ये मस्साजोग नावाचं गाव आहे. त्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या झाली होती. त्यानंतर तो लढा मस्साजोगमधून केज तालुक्यातून बीड जिल्ह्यात असं करत राज्यभर पोहोचला. हा लढा राज्यभर पोहोचवण्यामध्ये काही महत्वाचे चेहरे होते. त्यातला एक महत्वाचा चेहरा ज्यांनी सगळ्यात आधी या प्रकरणामध्ये आवाज उठवलेला होता, कारवाईची थेटपणे मागणी केलेली होती आणि महत्वाचं म्हणजे देशमुख कुटुंबियांशी समन्वय साधला होता. प्रत्येक वेळी प्रशासन आणि देशमुख कुटुंबीय यांच्याशी जे बोलत होते ते आणि सोबतच मराठा समाजाचे नेते, मराठा आरक्षण आंदोलनातले नेते मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पाटील साहेब, 1 वर्ष पूर्ण होत आहे. आतापर्यंत तपास जो काय झालाय, कारवाई जी काय झाली आहे, कशा प्रकारे बघताय तुम्ही? तुम्ही संतुष्ट आहात या सगळ्या कारवाईपासून? नाही, मीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रच याच्यात समाधानी नाहीये. कारण त्याच्यातले आरोपी आणखीन पकडायचे राहिलेत. त्याच्यात सहारोपी करणं सुद्धा बाकी आहे संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकरणात. कारण इतकी निर्दयी आणि क्रूरपणे ती हत्या झालेली की आजही अंगावर काटे येते तो विषय निघाल्याच्या नंतर. कारण शब्द पुन्हा गुतायला लागलेत. ते मार देणं, ती क्रूरता त्याच्यातला द्वेष, दुसऱ्यांच्या लेकरांविषयी ते मारण्याची पद्धत इतकी क्रूर होती. अशी पद्धत आम्ही आमच्या आत्तापर्यंतच्या वयात आणि जीवनात कधीच बघितलेली नाहीये. तोंडात मुतणं, हे इतकं गलिच्छपणा कुणी विकृती एवढी कोणतीच करू शकत नाही. इतके विकृत होते मारणारे आणि करून घेणारा सुद्धा. कारण त्यांचा पाठीराखा तो मंत्री असताना त्यांनी हे सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या. तो जरी आता सावपणाचं आव्हानीत असला पण करून घेणारा तोच आहे. आणि याचे नियती फळ भोगायला लावणारे त्यांना. जोपर्यंत यांना फासावर जात नाही ते सगळे, तोपर्यंत कोणीही समाधानी होणार नाही. कुणी आनंदी असण्याचं काही कारणच नाही. म्हणजे फाशी झाल्याच्या नंतर सुद्धा शेवटी माणूस गेला ना, आनंद कसला. त्यामुळं तो एक आंधळे का काय, तो एक फरार आहे. तो पण सापडणं गरजेचं आहे. कारण कुठला तरी एक ग्रुप होता त्यांचा गुंडाचा. म्हणजे ही पुढारी चॅनलला मला कुटुंबाने दिलेली माहिती सांगितलं मी की तो एक ग्रुप होता कुठला तरी गुंडाचा. फक्त त्यांचा मारतानीचे व्हिडिओ शेअर करणारा तीव आहे. जे व्हिडिओ शेअर केले गेले मारतानीचे, कसं मारतो आम्ही, काठ्यानी काय, ते ज्यांनी मारलंय त्या हत्याराने, गजानी, कशाने तर ते दाखवत होतं. आणि हे दाखवण्याचं काम त्याच्या नेत्याला सुद्धा त्यांनी केलेलं आहे. ही पक्की माहिती आज पुढारी चॅनलच्या माध्यमातून जरी आम्ही हे राज्याला बोलत असलो आणि तुमच्या माध्यमातून न्याय मिळतो म्हणून आम्ही हे तुमच्याकडे बोलायला लागलो की
त्यांनी व्हिडिओ कॉल करून त्यांना दाखवलेला आहे की आम्ही असा असा मारून टाकलाय म्हणून. म्हणून तो गठणं लय गरजेचं आहे. तो गटला की नेता गेला. कृष्णा आंधळेला म्हणजे तो खरंच फरार आहे का त्याला जाणीवपूर्वक लपवलं जातं असं आपल्याला वाटतं? कारण तुम्ही म्हणताय तो सापडला तर नेता जाईल असं तुम्ही म्हणताय. जाणीवपूर्वक लपवलं जातं असं म्हणायचंय तुम्हाला यातून? नुसता नेताच जाणार नाही तर यांचे क्रूर विचार जे आहेत, यांनी जे पांघरून घेतलेले शहाणपणाचं नेतेगिरीचं अजितदादा पवारांच्या माध्यमातून यांनी पांघरून घेतलेलं की आम्ही कसे चांगले आहेत, त्याला पकडल्याच्या नंतर यांचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा पडणार आहे. यांची किती भयानक जबाबदारीने रोल होता ह्या नेत्याचा, त्याच्यात तो पकडल्यावर तो रोल उघडा पडणार आहे. त्यामुळे त्याला धरणं खूप गरजेचं आहे आधी. कारण त्यांनी लय मोठा संपर्क केलेला आहे. हे हत्याकांड जे घडून आणलं, संतोष भाईची जी क्रूरपणे हत्या केली गेली ना, नेत्यापर्यंत तो आहे. पण त्याला 100% सांगतो मारून टाकलं नसावं असं वाटतंय. मारून टाकलं नाही, तो त्यांनीच तिथं कुठंतरी जवळ ठेवलेला आहे. कारण याला आणखीन बिना आदे, हे नेता आहे ना परळीचा, याला आणखीन पण तेच ना आदे, त्याचं आणखीन डोकं उघडत नाहीये, त्याचे डोळे आणखीन उघडत नाहीयेत. त्या कुत्र्याच्या पिल्लाचे कसे डोळे असतात ना, तसं याचा खेळ झालेला आहे. याचे डोळे उघडत नाहीयेत आणखीन सुद्धा की आपण काय करायलो. कारण त्या दिवशी तो परळीला बोलता बोलता म्हणला की मला आठवण येते त्याची. म्हणजे याचं हे त्याचंच नेटवर्क आहे. त्याच्या तोंडानं त्यांनी कबूल केले. म्हणून त्या नेटवर्कात ते लाभार्थी टोळी गुंडाची, त्याच्यात येणीच या नेत्यानंच त्याला लपवलं असणार आहे. तो मयाला फिला नाही, मारलेला सुद्धा नसणार आहे. तो इथंच आहे, फक्त तो गाठला की ह्यो गाठला. आता तुम्ही बोलताना अजित पवारांचं नाव घेतलं. बीडमधली ही सगळी गुन्हेगारी कमी व्हावी, संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा तपास लवकर व्हावा, या सगळ्यामुळं अजित पवारांनी पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतलं असं साधारणपणे चित्र आहे. अजित पवारांनी पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतलं म्हणून बीडमधली गुन्हेगारी कमी झाली असं वाटतंय का? संतोष देशमुखांच्या या प्रकरणाला तपास वेगानं सुरू आहे, कारवाई वेगानं सुरू आहे असं वाटतंय का तुम्हाला अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे? आधी वाटलं होतं. त्यांनी जे बारामतीकडं पुणे जिल्ह्यात जी भूमिका निभावली अजितदादा पवार म्हणून, तसं ते बीडला येताना अजित पवार म्हणून आले, अजितदादा म्हणून नाही आले. येताना त्यांनी दादा शब्द काढून ठेवलाय. पुण्यासाठी बारामतीसाठी अजितदादा पवार म्हणून जी भूमिका ते निभावतात ती अजितदादा पवार म्हणून बीडमध्ये निभावली जात नाही. इथं दादा शब्द काढून ठेवलाय त्यांनी. म्हणजे त्यांची दानत नाहीये. इथं दादा शब्द लावून भावाची भूमिका या जिल्ह्यासाठी निभवायची ही तयारी त्यांची नाहीये. कारण तसे आत्तापर्यंत जे इथं गुन्हे झालेत बरेचसे त्यांच्याकडून, त्याच्यानंतर काहीच लक्ष नाहीये त्यांचं. ते बळच देते तुला त्याला. आणि इतका चांगला पक्ष असताना, इतकं चांगलं काम असताना अजितदादाच्या त्या पक्षाचं एका नीच माणसामुळं पूर्ण पक्षाचं नाव खराब करून घ्यायला लागलेत. काही गरज नसताना ओबीसीत नेते मसूद आलाय ना, एका चढी घेताना चांगले आहेत ना, त्यांना बळ देऊन वाढवा ना. इतके क्रूरपणे जर कामं करून घेतोय आणि तुम्ही जर त्याच्यावरती पांघरून घालत असलात, तुम्ही सुद्धा संतोष भाईच्या प्रकरणापासून, बाप्पू आंधळेच्या प्रकरणापासून, त्या दिघोळेच्या प्रकरणापासून, महादेव मुंडेच्या प्रकरणापर्यंत असे शेकडो प्रकरण आहेत. त्या राखेपासून ते सगळे नंबर 2चे धंदे चालवण्यापर्यंत. मग असं वाटतं की तुम्ही सुद्धा बहुतेक त्याच्यात सहभागी आहे. म्हणून तुमचं तोंड उघडत नाहीये. तुम्ही जे झाकीत आहे ना, तुम्ही काही ना काहीतरी लाभही येत असं आम्हाला वाटतं. 100% तुम्हाला काहीतरी लाभ झालेला आहे किंवा तुम्ही त्याचा हाताचं बाहुलं बनलात कसं काय? कारण तुम्ही अजित दादा आहेत. हे पुढारी चॅनलच्या माध्यमातून छातीत ठोकून सांगतो, तुम्ही अजित दादा आहेत. तुम्ही अजित दादा आहेत, परंतु तुम्ही बावलं त्याच्या हातचे कसे झालात हे महाराष्ट्राला कोड उडगायला तयार नाहीये आणि त्याचा दुष्परिणाम पक्षावरती होणार आहे. पाटील साहेब, आता संतोष देशमुखांच्या हत्येविषयी बोलताना थोडं 1 वर्ष मागे जाऊ. 9 डिसेंबरला त्यांची हत्या झाली. तुम्हाला ज्यावेळी ही बातमी कळली, नेमकं काय वाटलं होतं तुम्हाला? म्हणजे आठवतोय तो क्षण? 1 वर्षापूर्वी एका माणसाची इतकी निर्दयी हत्या झाली, तुम्हाला माहिती मिळाली, काय झालं होतं नेमकं? ज्यावेळेस सांगितलं गेलं ना, त्यावेळेस विश्वासच बसत नव्हता. हे इतका चांगला माणूस, ते सरपंच म्हणून जसं काम केलं तसं गावचं लेकरू म्हणून त्यांनी काम केलं. त्या तालुकाभर ते भाजपाचेच समन्वयक होते, त्याच्यामुळं त्यांचं काम पण चांगलं होतं. त्यांचे बूथ एजंट सुद्धा राहिलेले आहेत ते. आणि एक सगळ्यातला नावाजलेला पोरगा म्हणून असायचा की खेड्यापाड्यात म्हणायचे की पोरगा खूप चांगला आहे, सरपंच म्हणून काम करतं, द्वेष नाही, कुणाची वादावादी नाही, अशा प्रकारात ते राहिलेले होते. ज्यावेळेस ते कळालं ना, ते शक्यच वाटत नव्हतं. त्यांचं कसं होईल? कुणाशी वैर नाही, कधी कुणाला बोलत नाहीत,
तोंड टाकून कधी बोलणार नाहीत. मग अशा माणसाला कसं काय झालं. पण ज्यावेळेस ते बातम्याच आल्या मग आम्ही गेलो की गुन्हाच दाखल व्हायना म्हणजे एक दिवस आणि एक रात्र त्याच्यामध्ये गेली गावकऱ्यांची. आणि मग आम्हाला निरोप आला की यायलाच लागतं, ही खून जिरवण्याची तयारी पूर्ण चालू आहे. म्हणून आम्ही तिथं जाऊन ते गुन्हे दाखल करून घ्यायला लावले जाग्यावरती. ते एफ आय आर पण तयार करून घ्यायला लावला. शेवटी आमचं कर्तव्य होतं. एका गरीब कुटुंबातल्या लेकराचा जीव गेला होता. त्यांचं कुटुंब खूप उघड्यावरती पडलं होतं. तिथं खूप मोठा आक्रोश होता. सगळे रडापडी अवघड होतं. ते ज्यावेळेस बघण्यात यायचं असं वाटायचं की अरे यार, इतके नीच आणि क्रूर लोक कधी जन्मू नये मारणाऱ्यासारखे. कारण प्रत्येकाच्या घरात लेकरू असतं. जातीय द्वेष इतका करायला नव्हता पाहिजे मराठ्यांविषयी. आणि त्यांनी शेवटी नीच विचार, त्यांनी शेवटी संतोष देशमुखांचा घात केलाच. बदला होणार ते सुटत नसते. आणि अजित पवारांना आणि फडणवीसांना म्हणा तुम्ही नुसतं सोडाच, मग तुम्हाला कळलं तुमचं सरकार कसं राहत आहे. तुम्ही फक्त 2 जण सोडा. तुम्ही आता उल्लेख केला ना की गावामध्ये आम्ही गेलो, लोक रडत होते. आज आम्ही जाऊन आलो मस्साजोगमध्ये. 1 वर्ष झालंय. अजून सुद्धा घरातली माणसं तर रडतायत, पण गावातली इतर माणसं सुद्धा, त्यांच्या डोळ्यात सुद्धा आम्ही पाणी बघितलंय. 1 वर्षानंतर रडतायत. काय नेमकं संतोष देशमुखांवर इतकं प्रेम मस्साजोगच्या गावकऱ्यांचं? काय संतोष देशमुख काय रसायन होतं? तुम्ही काय सांग? ते शिंदे साहेब काय होतं माहितीये का, ते माणूस असं होते की ते सगळ्यात मिसळून राहायचे. जाती धर्मात सगळ्या जाती धर्मात मिसळून राहायचे. खूप मध्ये मुलाखती पण आल्या बऱ्याच लोकांच्या की सगळ्यात मिसळून राहणं. सामाजिक सलोखा जपायचे. ते सामाजिक क्षेत्रात सगळ्यात उभा राहायचे. त्यामुळं आपलंसं पोरगं वाटायचं सगळ्यांना ते, की हे आपलं आहे, आपल्या घरातलं आहे, आपल्या कुटुंबातलं आहे. आणि असा व्यक्ती ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस पुढच्याचा निष्ठुरपणा, पुढच्याची ती गुंडगिरीची प्रवृत्ती लक्षात येते. यांचे सामूहिक हे कट करून षड्यंत्र करून असे लोक संपवले जातात. हे संतोष भैयाच्या प्रकरणापासून बीड जिल्ह्याला माहीत झालं नसतं. हे आधी असे होते की कांड करायचे आणि एखाद्या महाराजासारखं संतासारखं वागायचे. पण ज्यावेळेस उघडं पडलं ना सगळं भांड, माझं मग तिथंच येतंय पुन्हा. माझं म्हणणं पुन्हा तिथंच येतंय. अजित दादा काय इतके डोळे झाकत असतील आणि फडणवीस साहेब तरी एवढं का गप्प बसतात? जर सरकारला एका माणसामुळे एवढा मोठा डाग लागायला लागला, लाद घालून द्यायचं आणि काढून चाल निघ म्हणा तिकडं. दुसरे उत आला ना का त्यांच्या जातीत कमी आहेत का? जातीचाच पाहिजे तुम्हाला. उताड आला ना, अरे लय चांगले चांगले लोक आहेत आणि खूप प्रतिष्ठेनं राहणार आहेत. ते दिले सोडून आणि घाण घेऊन चालत ते सगळे वास येतोय सगळीकडं आणि असली घाण घेऊन चालायला लागले. याला फडणवीस साहेब सुद्धा जबाबदार आहेत. नाही तर फडणवीस साहेबांनी ठरवलं. मी आज सुद्धा पत्रकारांना बोललो मुंबईत की आम्हाला पूर्वीचा फडणवीस साहेब दिसावं, अन्यायाच्या विरुद्ध लढणारा, अन्याय करणारे सांभाळणारा हे रूप फडणवीसांचं वेगळंच आहे आता. आणि असं जनतेने कधी बघितलं नव्हतं. आम्हाला वाटतं त्या रूपात त्यांनी यावा. आणखीनही फडणवीसांना राज्यातले लोक डोक्यावर घेतील, पण पूर्वीचा फडणवीस व्हावा ही अपेक्षा आहे. हीच फडणवीस राहिली तर पक्षाची विल्हेवाट लागल आणि त्यांची बी लागल. आपण आता या हत्या प्रकरणाविषयी बोलताना 1-2-3 टप्पे फार महत्वाचे राहिले. आपण 6 तारखेला जी खंडणी मागण्यात आली होती तिथं संतोष देशमुख गेले होते आवादा कंपनीमध्ये मस्साजोगमध्ये, आणि तिथं काहीतरी मारहाण झाली होती त्या आरोपींना. मला वाटतं जे कोणी आरोपी होते आंधळे त्या सगळ्यांना, आणि त्या सगळा राग मनात ठेवून मग 9 तारखेला ही हत्या झाली. मुळात ही प्रवृत्ती कुठने येते यावर बोलावं लागेल की तुम्हाला मारहाण झाली का तर तुम्हीच खंडणी मागण्यासाठी गेला होतात आणि मग तुम्ही इतक्या निर्दयीपणे मारता. ही प्रवृत्ती बीड जिल्ह्यामध्ये कुठने जन्माला आली आहे त्यावर बोलावं लागेल. यांना ना जातीपेक्षा, समाजापेक्षा, सामाजिक सलोख्यापेक्षा पैसा, गुंडगिरीतून कसा काढायचा याच्यावरती यांची जास्त भर होती. हे कशावर म्हणतो मी सांगतो तुम्हाला. माझ्या घातपाताच्या प्रकरणात धनंजय मुंडेची एक क्लिप आली त्या आरोपीला बोलताना की तुला जरांगे पाटलाच्या अंगावर गाडी घालण्यासाठी जी गाडी द्यायची तर माझ्याकडं दुसऱ्या पासिंगची गाडी आहे, मी ती देतो कारण मी सध्याला अडचणीत आहे. बघा त्या शब्दातून अनेक स्वतःहून स्वर्ग गाठवता येतं म्हणतात ना, ती ऐतिहासिक पूर्वीची म्हण आहे. तसं त्याच्यातून सिद्ध होतंय. यांना ते लोकांचे रक्तपात करून, लोकांचे रक्त पिऊन यांना पैसे कमवायची सवय होती. म्हणून त्या दिवशी सुद्धा ते यालाच जोडून पुन्हा की मला आठवण येते म्हणतोय. म्हणजे यांना ते पैसे उभारत होते. तसे त्या मोठ्या मुंडे साहेबांनी नाही केलेलं. कोणाची
मुंडके मोडून पैसे कमविले नाही. कोणाला काय म्हणतात ना त्याला डवचून किंवा असा त्रास देऊन स्वतःचं राजकीय अस्तित्व त्या मोठ्या मुंडे साहेबांनी कमवलं नाही. सगळं नियतीला धरून जे काय करता येईल ते प्रत्येक पाऊल त्यांनी गोरगरिबांसाठी उचललं. आणि यांनी पावलं हे असली उचललेत. त्यांचा वारसा म्हणजे ते विचार घेऊन पुढं यांनी कसं चालायला पाहिजे तसं न करता त्यांच्यासारखं यांना मोठे व्हायचे यांच्यात ऐपतच नाहीये, यांच्यात कुवतच नाही. हे भिकार भन प्युअर आहे. हे असल्या गुंडगिऱ्या करून ते करून पैसे यांना काढायचे. आणि ते तीच प्रकारातून त्यांनी संतोष भैयाचा देशमुखांचा विनाकारण क्रूरपणे हत्या केली. विनाकारण. पुढचा टप्पा या सगळ्यातला 6 डिसेंबर झालं, 9 डिसेंबर झालं, 31 डिसेंबरकडे जायला लागतं जेव्हा वाल्मिक कराड शरण आलेला. ते मुळात इतके सगळे मोर्चे व्हावे लागले. इतके सगळे मोर्चे झाल्यानंतर पण वाल्मिक स्वतःहून सीआयडीच्या हेडक्वार्टर्सला शरण गेला होता. त्याला शोधण्यात काही यश आलं नव्हतं. हे अपयश म्हणायचं यंत्रणांचं की इतकं सगळं होतंय, राज्यव्यापी मोर्चे होत आहेत, सर्वपक्षीय नेते एकत्र येत आहेत, सामाजिक क्षेत्रातले तुमच्यासारखे अंजली दमानी यांसारखी माणसं एकत्र येत आहेत, आणि तरी सुद्धा आरोपीला स्वतःहून हेडक्वार्टर्सला सीआयडीच्या जावं लागतंय. यंत्रणा काही त्याला शोधू शकत नाहीत. यंत्रणाचा अपयश नाही म्हणणार मी. त्याचं कारण असं आहे की आणखीनही फडणवीस साहेब बारीक लक्ष देतच नाहीयेत. कारण पोलीस यंत्रणा एवढी सोपी नाहीये. परंतु त्यांनी पालकमंत्री मंत्री असताना त्यांनी जी यंत्रणा त्या जिल्ह्यात बसवलेली ना ती यंत्रणा माहीत असून सुद्धा धरत नव्हती. माहीत असून सुद्धा. आणि इथंच देवेंद्र फडणवीस साहेबांची ते फसगत करत होती. आणि फसगत होत असताना सुद्धा फडणवीस साहेबांनी तरी पण चोरावरच विश्वास ठेवला की पोलीस प्रशासन जे सांगतंय तेच खरंय. लोक सांगतात, जनभावना काय सांगती याच्यावरती फडणवीस साहेबांनी विश्वास नाही ठेवला. तर त्यांनी तिथं काही लाभार्थी अधिकारी बसवलेले. त्यांना माहीत असून सुद्धा ते वर फील्ड देताना उलटी द्यायची, खोटी माहिती द्यायची आणि त्याच्यावर सरकार विश्वास ठेवायचं. म्हणून ह्यो गाठला नाही. नसता हे सगळ्याला माहित होतं कुठं आहे. सगळ्या पोलिसांना माहित होतं. आत्ताचे सुद्धा उदाहरणं आहेत तशी कित्येक तरी माहित असून सुद्धा सांगत नाहीत. आता महादेव मुंडेच्या प्रकरणात कोण शेंद्रे का काहीतरी आडनावाचा एक पोलीस आहे. शेंद्रे का कोण येंद्रे काय जरा केंद्रे अशा नावाचा कोणीतरी एक पोलीस आहे. त्याला सगळं माहित असून सुद्धा माहिती देत नाही. तो एका लेकराचा खून झालाय आणि तुला जर एवढे मला हे कोणी सांगितलं मुंडे महादेव मुंडेच्या कुटुंबानं म्हणून मी नाव घेतोय. मला माहित नाही. त्यांनी सांगितलेली माहिती मी तुम्हाला शेअर करायला लागलो. त्याला सगळं माहित असून सुद्धा म्हणजे याचा अर्थ कोण लपवतोय याच्यात त्यांचे लाभार्थी काही अधिकारी सुद्धा सहभागी आहेत. काही अधिकारी त्यांचे प्रामाणिक काम करते. प्रामाणिक मी असे वेळ आल्यावर ज्या त्या विषयात तुम्हाला ते पटवून उदाहरण देईल की असे असे अधिकारी त्यांचे असून सुद्धा त्यांनी त्यांना किंमत दिलेली नाही. ते निष्ठेनं पदाबरोबर राहिले आणि महाराष्ट्राच्या जनतेबरोबर राहिले. असल्या लाभार्थी टोळी बरोबर नाही राहिले. हे अपयश त्यांच्याच अधिकाऱ्यांचं त्यांनीच पळवलं. आणि त्याच्यात ह्यो मंत्री असताना याचा पण हात होता की त्याला गठू नाही द्यायचं म्हणून. म्हणजे बीड जिल्ह्यामधली जी यंत्रणा होती, पोलीस यंत्रणा असेल, प्रशासकीय यंत्रणा असेल, ती ठराविक धनंजय मुंडेंकडे मनोज जरांगे पाटलांचा रोख आहे. धनंजय मुंडेंच्या इच्छेनुसार ती सगळी यंत्रणा तयार झालेली होती. म्हणून वाल्मिक स्वतःहून सापडला नाही तर त्याला शरण यावं लागलं. असं सगळं झालं होतं असं ते म्हणतात. पुढचा टप्पा पाटील साहेब या सगळ्या प्रकरणातला महत्वाचा जो होता तो असा होता की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण ते झालं कधी? आदल्या दिवशी जेव्हा ते क्रूरतेचे फोटो समोर आले ना त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी राजीनामा झाला. कारण त्यांनी असं दिलं होतं की बाबा तब्येतीचं कारण त्यांनी दिलेलं होतं. राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. कोण म्हणतंय की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं राजीनामा द्या वगैरे. तुम्हाला बघताना काय वाटतं? म्हणजे आपण वर्षभराचा लेखाजोखा बघतोय तर तब्येतीचं कारण असेल, नैतिकतेच्या मुद्द्यावर दिला असेल का मग ह्या सगळा दबाव आला म्हणून राजीनामा द्यावा लागला? कशामुळे झाला असेल? नाही ते स्वतः त्याच्यात येईल. देशमुख कुटुंबाचं तर असं म्हणणं आहे की त्या पोराने ते फरार आरोपी नाही एक त्याने 48 कॉल केलेले आहेत. त्याला कॉल केलेले आहेत धनंजय मुंडेंना. त्या पोरानं ते फरार आहे ते गोंधळे कृष्णा आंधळे तो कोण आहे ना त्याला यांनीच फरार केलेलं आहे आणि यांनी त्याला 48 कॉल केले असं देशमुख कुटुंबाचं म्हणणं आहे. मग आता ते उघडला म्हणजे हे उघडतोय यांनी याच्या लक्षात आलं आपण त्याच्यात आहेत. त्याच्या लक्षात आलं. कशावर म्हणतो मी हे? कारण पुढं चालून माहित होतं बघा कोण कोण काय बोललेलं आहे ते. जसं की माझ्या घातपाताच्या मॅटरमध्ये धनंजय मुंडेच्या लक्षात आलं की आपण हे केलेलं आहे. म्हणजे तिथं संतोष भाईच्या इकडेच येतोय मी की हे उदाहरण कसं बसतंय बघा तुम्ही. त्यांनी
अजितदादाचे जाऊन पाय धरले माझ्या घातपाताच्या मॅटरमध्ये की मला चौकशीपासून टाळा, कारण मी इथून पुढे आता पक्षाला सरकारला डाग लागन असं कामच नाही करणार, मला याच्यातून टाळा. याचा अर्थ असा होतो की तो माझ्या घातपातामध्ये आहे. हेच त्यांनी फडणवीस साहेबाला सुद्धा सांगितलं, म्हणून माझ्या घातपाताच्या प्रकरणातून त्याला क्लीन चिट दिली. त्याला त्याच वेळेस त्यांनी चौकशीला त्याला घेतलं नाही. हे जे 3 आरोपी धरलेले आहेत घातपाताच्या याच्यातले, ह्या 3 आरोपींनी स्पष्ट जबाब दिलेला आहे की धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलाची आम्हाला 2.5 कोटीला सुपारी दिलेली घातपात करण्याची, मग जेवणातून म्हणा किंवा ऍक्सिडेंट करून म्हणा, जे काय असेल त्या पद्धतीने करा म्हणून. तरीही त्याला बोलवलं जात नाही. मग आमचं एसपीचं काम नाही का गृह मंत्रालयाला अर्ज करून त्याला अटक करणं, चौकशी करणं? एक तर तिथपर्यंत जायची गरजच नाही, पण तरी पण नाही केलं त्यांनी. जर ते 3 आरोपी म्हणतात नाही म्हणतात समजा, तर नार्को टेस्ट करा त्यांची, माझी पण करा त्याची पण करा. तसंच ह्या प्रकरणात तो हाई संतोष भैया देशमुखांच्या हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनीच पाप घडून आणलं. हे सगळं, ही हत्या पण त्यांनीच घडून आणली. आणि ते सरमाड्याच्या हाताने, ते 1 नंबरचा आरोपी करमाड्या का सरमाड्या देव कोणी, त्याला मध्ये घातलं. खरं तर त्याच्या कुटुंबाने सावध व्हायला पाहिजे की हे सगळे खून, दादागिरी, गुंडगिरी, वाळू काय जे असते, राख, हे सगळं चोरायला लावलं ना. हजारो कोटीची जी प्रॉपर्टी आहे ना, ही धनंजय मुंडेची, त्याची नाही. त्याच्या कुटुंबानं म्हणायला पाहिजे तुझ्यामुळे आमचा माणूस मध्ये गेला, तोच हे असलं शिक्षण दिलंय गुंडगिरी करायचं त्याचं, कारण यांचा माणूस आज साडणारच. मग त्या कुटुंबाने खरं खरं बोलायला पाहिजे. आता त्यांनी अजिबात ह्या धनंजय मुंडेची कसलीच गय केली नाही पाहिजे, कारण हे सगळे प्रकार त्याच्यामुळेच घडून आलेले. त्या पंकजा मुंडेंना एवढा मोठा त्रास जे झालेला आहे याच्याचमुळं, गडावून खाली निघाले असतील ते त्यांच्या याच्याचमुळं. प्रत्येक दसरा मेळाव्यात त्यांच्या फोटो पण ह्यो त्या आरोपीच्या नाचाला लावतो ह्योच. एकही संधी पंकजा मुंडेला बदनाम करायची सोडत नाही. आता बी बघा तुम्ही, त्या दिवसच्या सभेत ज्यावेळेस त्या आरोपीच्या आठवणी येतो म्हणला ना, तो सुद्धा पंकजा मुंडेच्या सभेतूनच म्हणलाय. म्हणजे तिला बदनाम करायची संधी सोडत नाही. आम्हाला तर अशा माहिती मिळतात की येणेच प्रत्येकाचा आग्रह ह्योच धरतो, कार्यक्रम त्यांना घ्यायला लावायचा आणि बोलायचं येणे, म्हणजे बरोबर जाळ तिच्यावर गेला पाहिजे. म्हणजे जे तिच्या बापाची सहानुभूती आहे, त्यांनी जे खरं कार्य त्या समाजासाठी केलंय हे त्याला धुवून लावायचंय. म्हणजे याला वाटतं माझ्यासारखंच म्हणले पाहिजे सगळ्याला. पण ते मला वाटतं बरं झालं, या 1 महिन्यात ते सावध झालेत वाटतं, फुकून राहायला लागलेत. म्हणजे आमच्यात खेड्यात म्हणे टाका बी फुकून पेजव भाऊ. आता तसं मला दिसतंय आता की ते 4 हात लांब, तू तुपला बघ तिकडे उद्योग, आम्ही आमचा बघतो, ह्या भूमिकेत त्या आल्यामुळं त्यांचं चांगलं आता शटअप बसायला लागलं असं दिसतंय. पाटील साहेब, आता 1 वर्ष पूर्ण होतंय. पुढारी न्यूजला काही नवीन फोटो संतोष देशमुखांच्या मृतदेहाचे आमच्या समोर आलेत, ते आपण प्रेक्षकांना पण दाखवले. तुम्ही एकदा बघून घ्या. म्हणजे क्रूरता किती असावी ते या फोटोंमधून लक्षात येत आहे. या फोटोकडे बघितल्यावर तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यावी वाटते? डोळे सुजलेले दिसत आहेत, नाकातनं रक्त येत आहे, छातीवर व्रण दिसत आहेत, हात मनगटापासून बोटांपर्यंत. दादा तुम्ही आहेत का जागे? सांभाळा. हे जर तुमचं पोरग असतं तर अजित दादा, हे दिसतंय का तुम्हाला? रक्त पूर्ण. याच्यातला दुसरा फोटो तर लय भयानक आहे. बघा अजित दादा, हे बघा, आहेत का ठिकाणावर तुमचं डोकं? नसन सडलं तर याच्यामुळे तुमचं डोकं सडून घेऊ नका. हे रक्ताने माखलाय पूर्ण. आज नवीन फोटो वर्षानंतर आम्ही बघतोय. तुम्ही किती दिवस बळ देणार त्याला? पक्षात आमदार तर नाही, पण त्याला तुम्ही पक्षाच्या सावलीला सुद्धा उभा नाही केला पाहिजे कुठं. आणि फडणवीस साहेबांनी तर असले ना 100% जेलमध्ये टाकले पाहिजेत. ह्या धन्या मुंड्यासारखे हे 100% असे जेलमध्ये टाकले पाहिजेत. हे बाहेर नाही फिरून दिले पाहिजेत. बघा तुम्हाला काय करता येतंय का? नसता अजित दादा तुमच्या पक्षावर आता बेतणार आहे. हेच जर पोरग भाजप त्यांच्या राष्ट्रवादीतल्या जेवढे मराठीचे नेते, त्यांनाही सांगतो, हे पोरग जर तुमच्या घरात असतं तर तुम्ही असं मारल्याच्या नंतर त्याला मांडीला मांडी लावून बसला असतात का? राष्ट्रवादीतल्या सगळ्या मराठ्यांनी उत्तर द्या आणि भाजपमधल्या मराठीच्या नेत्यांनी सुद्धा उत्तर द्या. तुमच्या पोरात जर अशी क्रूर हत्या केली तर तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून बसता का? तरी बसत असलात तुमचा काहीच उपयोग नाही. तुम्हाला पोराईने तुमच्या बाप म्हणण्यास सुद्धा उपयोग नाही.
हे नवीन फोटो खरं तर आता पुढारी न्यूजच्या हाती आले आणि आपण ते राज्यभरात दाखवले. पाटील साहेब, मागच्या वेळेस असे फोटो जेव्हा समोर आले होते ना, म्हणजे ते ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपातले फोटो होते, कशा प्रकारे हत्या झाली तेव्हा जे व्हिडिओ बनवले होते त्यातले फोटो समोर आले होते. दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला होता. आता परत एकदा महाराष्ट्रभरातून हे फोटो समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळेल, म्हणजे ते काय वेगळं काही कोणी भाकीत करायला नको. देशमुख परिवाराला काय सांगणं आहे तुमचं, कारण आता पुन्हा त्यांच्या भावना उफाळून येतील. माझं त्या कुटुंबाला हात जोडून सांगणं आहे की तुम्हाला धीर धरावाच लागणार आहे. इतक्या क्रूरपणे त्यांनी हत्या केली. आपल्याला तो बदला घ्यायचा आहे. आपल्याला त्यांना फासावर बघायचंय. तुम्हाला धीर धरावा लागणार आहे. संतोष भाईचे लेकरं जनावरांसारखे ढसाढसा रडतायत. ते लेकरांना नाही बाप दिसत. सणाला वाराला सगळीकडे कुठं फटाकडे वाजतील, कुठं गोड अन्न कोणी खाईल, त्यांना नाही खातायत, त्यांना नाही बघतायत. की लोणी गरीब असल्यासारखे लेकरं असे कोपऱ्यात खाली मान घालून बसतात. ते आज संतोष भाईच्या आईला, मंडळीला तोंडात पदर घालून रडायची वेळ आली. कोपऱ्यात बसायचं आणि ढसाढसा रडायचं, सांगायचं कुणाला? लेकरांनी जर कधी विचारलं सणावाराच्या दिवशी आमचा बाप नाहीये, आईनं काय उत्तर द्यायचं? लेकरं बारीक आहेत, त्यांना आणखीन कळत नाहीये आपल्या बापाची हत्या केली गेली, आपल्या बापाचा खून केला गेलाय. शेवटी लेकरं अजित पवारांना सांगतो, बाबा शेवटी लेकरं उघड्यावर पडले रे, तुमचं राजकारण होत राहील, फडणवीस तुमचं राजकारण होत राहील, सत्ता येईल सत्ता जाईल, पण इतक्या नीच हत्या करणाराला तुम्ही मांडीला मांडी लावून बसताय. तुम्हाला थोडी तरी जनाची नसली तर मनाची तरी वाटू द्या. आणि इतक्या लाजात जर तुम्हाला सोडायचे असतील तर मराठ्यांनी जे भाजपमध्ये आणि राष्ट्रवादीत जे मराठी आहेत त्यांनी एकच उत्तर द्या, तुमच्या घरातल्या लेकरात जर इतकी क्रूर हत्या केली तर तुम्ही असल्याच्या सावलीला जवळ सुद्धा जाणार नाहीत. आणि असल्या नीच वृत्तीच्या अवलादीला त्याच्या संघ सुद्धा कोणी फिरू नका. अजितदादा बळ द्यायचं तुम्ही पवार सोडूनच द्या, परंतु जर इतक्या क्रूरपणे आता हे नवीन फोटो आले, जर हत्या करतोय आणि ते तुमच्या पक्षात प्रचार करीत हिंडतोय, तुमच्या सुद्धा बुद्धीची किव येते आम्हाला की तुम्ही आमचे असून तुम्हाला आमचे आहेत का नाहीत म्हणायची ही आमच्यावर वेळ यायला लागली. कमीत कमी इतके तरी समाजाबरोबर, मराठ्यांबरोबर अजित पवार आणि फडणवीसांनी इतक्या निष्ठुरपणे समाजाशी तरी वागू नका. किमान अशा खुनाच्या मॅटरमध्ये तरी लोकांचे मन जिंका. तुम्हाला राजकारण करायच्या वेळेस राजकारण करा, पण आता ती वेळ नाही. त्याला आमदार नाही, तुमच्या पक्षाचं आमदार त्याला ठेवायलाच नाही पाहिजे, पण त्याला पक्षाच्या असं जवळून सुद्धा फिरकून नाही दिलं पाहिजे. या भूमिकेत अजित पवारांनी आणि त्या फडणवीसनी यायला पाहिजे, तरच लोक तुमचे पाठ थापडतील. नसतात तुम्हाला सुद्धा त्याच्याच लाईनीत लोक मराठ्यांचे उभा करणार आहेत, त्याच्याच लाईनीत. पाटील साहेब, या सगळ्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये मागच्या वर्षीचं हिवाळी अधिवेशन फार महत्वाचं ठरलं होतं. म्हणजे तिथं सर्वपक्षीय नेते बोलले होते, त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी तिथंच माहिती दिली होती, एसपी बदलले होते, अशी सगळी प्रक्रिया घडली होती. आता सुद्धा हिवाळी अधिवेशन सुरू आहे, 1 वर्ष पूर्ण होतंय. अधिवेशनातून काही अपेक्षा आहेत तुम्हाला? अधिवेशनामध्ये आमदारांनी बोलावं, कोणी बोलावं, असं काही आवाहन करायचं? आमदार तर बोललेच पाहिजेत सगळ्यांनी, त्यांना आव्हान करायची गरजच नाही पडली पाहिजे की हे सगळे जे आरोपी आहेत हे सगळे फासावर गेले पाहिजेत. बीड जिल्ह्यातल्या तर सगळ्या आमदारांनी, मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदार मंत्र्यांनी एक मुखानं संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. मला फडणवीस साहेब तुमच्यावर आणखीन एक शंका येते, माझ्या आठवणीत आलं म्हणून सांगतोय मी. तुमच्यावरती अशी शंका येते आम्हाला, 1 वर्ष झालं तुम्ही त्या धन्याच्या जागेवर जर दुसरा असता तर आतापर्यंत प्रॉपर्टी जप्त केली असती. कित्येक जणांच्या केल्यात तुम्ही. तो आरोपी मध्ये आहे, तुम्ही त्या धन्याच्या म्हणण्यावरती त्याची प्रॉपर्टी सुद्धा सील करायला तयार नाही, ऑर्डर असून सुद्धा. कोर्टात प्रत्येक वेळेस तुम्ही पुढं तारीख ढकलता येते. उज्ज्वल निकम साहेबासारखा वकील असताना सुद्धा, कोर्टात उभा असताना सुद्धा त्या आरोपीच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणायचं ठरलेलं असताना तुमचं प्रोसिजरनं तरी तुम्ही जप्ती आणत नाहीत. इतकी आहारी जाऊ नका फडणवीस साहेब तुम्ही त्या एकट्या नेत्यामुळं. तुम्ही आतापर्यंत ती जप्ती करायला पाहिजे होती. सगळ्या आमदारांनी त्याच्या प्रॉपर्टी जप्तीबद्दल अधिवेशनात बोललं पाहिजे. बोलण्यापेक्षा सरकारनंच तिकडून ऍक्शन घेतली पाहिजे की ती जप्ती आणा आणि सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. तो आरोपी सुद्धा धरण्यात आला पाहिजे. तो धरला बराच गेम उघडा पडतोय. आणखीन कोण कोण आहे त्याला ती टोळी बरीच माहिती, कारण त्याने त्याच्यातून जाऊन व्हिडिओ कॉल केला होता त्या ग्रुपमध्ये आणि याला सुद्धा फोन केले होते. हे सगळं माहिती होईल. याच्यासाठी या अधिवेशनात तरी
आता निर्णय होणं गरजेचं आहे की जप्तीचा आणि आरोपी फाशीपर्यंत गेले पाहिजे. नसतं तुमची तारीख पे तारीख हे चालायचं का रवी? नुसती तारीख आणि फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू. कसलं मॅटर काढणार तुम्ही बाहेर? तुम्हाला देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा लागत नसता राज्यात असंतोष निर्माण होऊ नये याची जबाबदारी फडणवीसांची. पुढचा प्रश्न मला तोच विचारायचा आहे की आता वर्ष लोटलंय, अजून काही पूर्ण न्याय झालेला नाहीये. तुम्ही असाल, मस्साजोगचे गावकरी आहेत, देशमुख कुटुंबीय, जी काही कारवाई वर्षभरात झाली, जी काही प्रक्रिया झाली, कोणी समाधानी नाहीये, संतुष्ट नाहीये. पुढे आंदोलनाची काही तयारी करण्यात आली आहे का? हा प्रश्न तुम्हालाच विचारण्याचं कारण असं आहे की वर्षभरामध्ये देशमुख कुटुंबीयांनी तुमचं ऐकलेलं आहे. म्हणजे आंदोलन करतेवेळी तुम्ही म्हणालात की पुढे आश्वासन घेतलं तुम्ही सरकारकडनं, म्हणालात आत्ता आंदोलन थांबवू. पाण्याच्या टाकीवरून धनंजय देशमुखांना तुम्ही खाली उतरायला सांगितलं होतं, आश्वासन घेतलं होतं की बाबा प्रकरणाची माहिती दिली जाईल. तेव्हा एसपी सुद्धा आले होते. ते तुमचं ऐकतायत म्हणून हा प्रश्न विचारायचा आहे की आंदोलनाची पुढची दिशा काय ठरली? आणखीन ठरली नाही, परंतु देशमुख कुटुंबाच्या पाठीशी सगळा समाज आहे राज्यातला. मी तर एक मुलगा म्हणून काम करतो समाजाचं, मी तर हाईच. अर्ध्या रात्री आहे, समाज सुद्धा सगळा त्या कुटुंबाच्या पाठीशी आहे. त्यांनी आता हे मॅटर 5-6 महिन्यात संपवायला पाहिजे. 5-6 महिन्याच्या आत हे मॅटर पूर्ण संपून यांना फाशीची शिक्षा सगळ्यांना करणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या प्रॉपर्ट्या सील करून ह्या सगळ्या सहित ताबडतोब, कारण त्या पैशाच्या मस्तीवरती आज ते खूप आनंदी आहेत. असे खरे आहेत का खोटे संदेश माहीत नाहीत, कारण त्यांनी डाव टाकूनच आतला तो जेलर बदलला गेलाय. कारण ते कारण वेगळे सांगितले, पण खरं कारणच हे होतं की त्याच्यावर बाहेरून प्रेशर आणलं, खोटं बोलले आणि त्याला तिथून सस्पेंड केलं गेलं. कारण तो जणून आत कोणाला काही नेऊनच देत नव्हता. इतका प्रशासनाला मानणारा तो पहिला अधिकारी होता, बीडचा जेलर जे आहे ना, तो की अधीक्षक, ते खूप प्रशासनाचे नियम पाळणारा होता. त्याने कोणाला असं काही नेऊ दिलं नाही केलं. मग याला आत काही आहे ना म्हणून ते बदले केलेले आहेत, त्याच्या सस्पेंड केलेले. हे असले प्रकार याची सुद्धा चौकशी फडणवीसांनी लवकर केली पाहिजे. जर यांना लवकर हे मॅटर संपवलंच नाही, सगळ्या आरोपीवरती फाशी त्यांना दिलीच लवकर नाही, तर आंदोलन मात्र 4-5 महिन्यात आम्हाला उभा पुन्हा करावंच लागणार आहे. आम्ही ते इतक्या मोठ्या प्रमाणात करणार आहेत की सरकारच्या नाके आणणार, 4ही नाके दाबणार त्यांच्या. 100% हे होणार आहे. संतोष भाईच्या मॅटरमध्ये सरकारला सुट्टी नाही, अजिबात नाही. एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये असे टप्पे आले. 31 डिसेंबरला वाल्मिक शरण आला 2024 मागच्या वर्षी, तेव्हा काही जण म्हणाले चला आता न्याय मिळाला. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तेव्हा काही जण म्हणाले न्याय मिळाला. ज्यावेळी मकोका अंतर्गत कारवाई झाली त्यावेळी काही जण म्हणाले न्याय मिळाला. न्याय काय अजून पूर्ण मिळालाय असं सर्वजण म्हणत नाहीयेत. काय होईल तेव्हा असं म्हणायचं की न्याय मिळाला या प्रकरणामध्ये? कोणती कारवाई झाली? सगळे आरोपी धरलेच पाहिजेत आणि हे फाशीवरती गेले पाहिजेत, त्याच्याशिवाय पूर्ण नाही होणार. आणि ते बी मरेपर्यंत फाशी द्यायची यांना. हे जन्मठेपी फिपीच्या लायकीचीच नाहीये. इतका राज्यात संदेश फडणवीसांनी घातला पाहिजे. आम्ही खरंच पाठ थापतो त्या माणसाची. असा संदेश राज्याला द्यायला पाहिजे की इतकी क्रूर हत्या संतोष देशमुखांची केली त्या आरोपींना आम्ही 1 ते 1.5 वर्षाच्या आत फाशीवरच चढवलं. मग मात्र सगळं राज्य पाठ थापतील. तुम्ही वाचवणार किती दिवस? आणि असल्या संदेशानं तुम्हाला डाग लागणार आहे. त्यामुळं यांना फाशीवर जोस तर आम्ही कोणी मागं सरकत नाहीत, कधी सरकणार बी नाहीत आणि तवर मात्र न्याय मिळू बी शकत नाही. असा ह्या तोंडी आश्वासनाला आणि त्याला किंमत द्यायचे दिवस आता नाही राहिले. की जितके दिवस त्याला सांभाळणार आहेत तितक्या दिवस अजितदादाचा पक्ष आणि फडणवीसांचा पक्ष अडचणीत येणार. आणि हे मराठी लोकसभेला दाखविलं तसं 2029ला यांना दाखविणार. खरं तर संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये अजूनही न्याय मिळालेला नाहीये असे एकटे मनोज जरांगे पाटील म्हणत नाहीत. मस्साजोगचे सगळे गावकरी म्हणतात. देशमुख कुटुंबियांची तीच भावना आहे. मस्साजोगमध्ये काही व्यावसायिकांशी, हॉटेल चालकांशी आपण बोललो, त्यांचीही तीच भावना आहे. नेमका या प्रकरणामध्ये न्याय कधी होईल या प्रश्नाचं उत्तर अख्खा महाराष्ट्र शोधतोय. आता याचं उत्तर नेमकं कधी मिळेल ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन सतीश सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, बीड.